लय भारी वाटतंय. जय महाराष्ट्र पब्लिक, जय श्री महाकाल. झालाय बाबा तो पूरा कोहरा ही कोहरा मच गया है आज. तर आपण पण फोटो लावूया एक बघा. इथं लावतोय एवढा फोटो. ABC ट्रॅक कंप्लीट केलेला आहे. तर ABCचा शेवटचा टप्पा लय टफ. माझ्या पुतळे बेस कॅम्प आहे तो आहे MBC म्हणतात त्याला. तो 2 तासाचा आपला आजचा अन्नपूर्णा बेस कॅम्प जायचा आजचा आपला 5वा दिवस आहे. आणि या 5व्या दिवशी भावानो आपण त्या हॉटेलमध्ये थांबलो होतो, न्यू पॅनोरामा. ह्या हॉटेलमध्ये मस्त चांगली सोय होती. नेपाली 2 ते 1800 भेटून जाते. आणि इकडचं वातावरण बघा, वरती बघा सूर्यनारायण वगैरे आलेले आहेत. आणि भावाने इकडचा लय थंडी बिंडी लय बेकार होती, लय भारी वाटला. आणि आता आपण इकडून डायरेक्ट ABCला जाणार आहोत. तर यो भाऊ आहे, त्यांनीच आपली फुल सेटिंग करून दिली. तर भाऊ थँक्यू. चला तर मित्रांनो, आता आपली जर्नी सुरू झालेली आहे. सकाळचे वाजलेत 8 साडेआठ. आणि आता आपण निघालेलं आहे ह्या हॉटेलमधनं डायरेक्ट ABCकडं. आणि ABCला जाऊन आपण बघूया की कसे नजारे आहेत. तुम्हाला सर्व नजारे आणि आजचा पूर्ण जर्नी दाखवणार आहे. तर भावानं व्हिडिओ शेवटपर्यंत बघायची आहे. आपली जर्नी एक ABC एक आपला अनुभव हा तुम्हाला मी माझ्या या व्हिडिओमधून दाखवणार आहे. आणि हे बघा पाणी, पुरं फ्रेश पाणी येतं हिमालयातून. हे बघा इकडं बघा कसं आहे वातावरण. म्हणून लवकर निघतं भावानं, कारण की संध्याकाळ ज्याची होते तसा पाऊस वगैरे पडायला लागतो. म्हणून आता 4 तासाचं अंतर राहिलं, म्हणजे 4 ते 6 तास पण होऊ शकतात चालत जायला. पुढचा रस्ता कसा आहे काय माहिती नाही आपल्याला, पण बघूया. चला भावानं व्हिडिओ भावानं शेवटपर्यंत बघा. असे काय नजाऱ्यासोबत तुमचा भाव चालला ABC ट्रॅक पुरा करायला. आपण देवरालीतून ABCच्या दिशेला निघालो होतो. आणि अशी काय एकदम खडी चढाई आहे. आणि तिकडं लोक वगैरे काम करताना दिसते. आणि हे जे डोंगर दिसत आहे हेच आहे MBC म्हणजे माच्या पूजा पहाड. आणि अशी काय नजारे आहेत. आणि दगड बघा भावानं कसले आहेत एकदम. आता कॅमेऱ्यात छोटे दिसतात पण एवढे मोठे आहेत ना इथं. त्याच्यामुळे अशी खडी चढाई आहे भावानं, खडी चढाई पुरी हवा टाईट. तर मित्रांनो, तुम्ही ABC ट्रॅक करायला येत असाल तर नेपाली पैसे लय इम्पॉर्टंट आहेत. कारण की काय ठिकाणी भावानं पैशाचा लय झोल होतो आहे. आणि पैसे पण जर ऑनलाईन केलात तर 5% एक्स्ट्रा टॅक्स द्यावा लागतो. त्यापेक्षा तुम्ही पोखरावरून जेव्हा याल ABC ट्रॅक करायला त्या टायमालाच तुम्ही थोडे बहुत पैसे एक्स्ट्रा घेऊन या ABC ट्रॅक करताना. कारण की पुढं जसं जसं याल तसे हॉटेल्स वगैरे लय महाग होत जातात त्याच्यामुळे. आणि आता तर ऑफ पिरियड आहे त्याच्यामुळे एवढं काय वाटत नाही. पण जेव्हा सीझन असतो त्या टायमाला भावानं फुल गर्दी असते. आणि त्या टायमाला तुम्हाला बिना पैशाचं रूम भेटणं लय कठीण होऊन जा. तर जर जे कोणी येत असतील तर त्यांनी पैसे नक्की घेऊन या भावानं. आणि हे बघा डायरेक्ट हिमालयातून येतोय पाणी भावानं, खतरनाक वाला पहाड बघा भावानं कसले खतरनाक ॲडव्हेंचर. मला तर वाटतं हे वरती चढायचं धावत गेले चढायला फाटे पण भावानं पोचतोय आपल्यासोबत नमड भाव. आणि असे काय वातावरण आहे बघा. आता आपण 5 मिनिटात पोहोचणार आहेत माचा पुचारे. क्या बोलता रे माचा पुचा MBC पूर्ण बोलले भावा. माचा पुचारे आपल्याकडे लय वेगळा अर्थ काढतील लोक. माचा पुचारे महाराष्ट्रात चालल्यावर जरा रेस्ट करायला थांबलेला आहे. कारण की ABC ट्रॅक करताना थोडा रेस्ट घेणं लय इम्पॉर्टंट आहे. नाहीतर हार्ट फेल होण्याची दाट शक्यता आहे. श्वास घेताना लय तकलीफ होते इकडं. तर अशा वातावरणाचा आनंद घेत आपण जरा रेस्ट करूया. हे बघा काय मौसम झाला इकडचा. सूर्यनारायण वरती आणि डोंगरच डोंगर. होय 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 होय. आणि बाकीचे ट्रॅकर्स ट्रॅकवर आहेत.
भावानो बऱ्याच टायमानंतर आपण पोचलेलं आहे माचापुचारे बेस कॅम्प. आणि वरती बघा हे माचापुचारे बेस कॅम्प आहे आणि या साईडला पण आहे. चला फायनली 1-1.5-2 तासाच्या अंतरानंतर आपण इथपर्यंत पोचलेलं. आता फक्त आपला राहिलं ABC लास्ट स्टॉप, ते पण इथून 1-1.5 तासाचं अंतर आहे. 1-2 तास लागतील, बघूया. आणि सुंदर पाण्याचा धबधबा बघा, किती शार्प पाणी आहे भावानं, असं चाललं. आणि पुढचे व्ह्यू बघा काय खतरनाक आहे. या ढगांमुळे आता काय दिसत नाही भावानं, पण व्ह्यू बाप नंबर 1 आहे. माझा दिगर दिगर सा भावानं फायनली तुमचा भाव माचापुचारे माउंटन्स जवळ पोचलेला आहे. आणि हा इथं बेस कॅम्प आहे माचापुचारे. 3700 मीटरचा माचापुचा डोंगर आहे. एवढ्या हाईटवर आपण पोचलेलं आहे. आणि आत्ता इथून अजून ABC नाही म्हटलं तरी 2-1 तासाचं अंतर आहे. तर माचापुचा बेस कॅम्प तक आपण फायनली पोचलेलं आहे. तर भावानं व्हिडिओ आवडत असतील, तुमचा भाव फुल ॲडव्हेंचर करत पोचतो ABC ट्रॅक कंप्लीट करायला, तर भावानं लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. यो 1700 मीटरच्या उंचीवर माचापुचा बेस कॅम्पवर पोचल्यावर काय असे नजारे दिसतात. ओ बाय साहब. आणि ढगा बघा कसे चाललेत वरच्या दिशेला. पुरा माचापुचारे हे आहे का समोरचा, बाय साहब दिसत नाही या ढगामुळे. ते बघा ते कोपऱ्यामध्ये दिसत असेल तर ह्या साईडला आता दिसतंय की नाही का माहिती नाही. हे पण ढग आले त्याच्यामुळे. पण खालचे नजारे तुम्ही एकदा बघा काय भाई साहब. थंडी थंडी हवा चालली एकदम रावस मध्ये. खूप भारी वाटतंय भावानं. फुल ॲडव्हेंचर. हे बघा स्वर्गामध्ये भावानं. शेवटचा रस्ता काय असा आहे हे बघा, वरती चढत जायचं आहे. 2 तासाचं अंतर आहे, पण लय टफ वाटायला लागला आत्ताच, कारण की श्वास घ्यायला पण जमत नाही आणि लय खतरनाक थंड हवा चालली. आणि ढगा बघा कशी येतात पुढं. हे बघा वातावरण एकदम खतरनाक आणि हिरवगार झाडी जबरदस्त. आणि असा वर चढायचं. आपण ABC ट्रॅककडे चाललो होतो आणि नॉमॅड भाऊला एक नवीनच चूल बसली की आपण आंघोळ करूया ह्या थंड पाण्यात. नाही म्हटलं तरी 15 ते 20 मायनस डिग्रीमध्ये असणार आहे. आणि पुरा बर्फामधनं खालनं पाणी येतं ते, त्यामध्ये त्यांनी भावाने आंघोळ केले. आणि असे काय धुके असं काही नजारा. भावानं हात पण आपले बघू शकता एकदम गारटून गेलेले आहेत. आणि अशा वातावरणामध्ये भावानं कोण डेअरिंग करत नाही, तिथं आपला नॉमॅड भाऊनी डेअरिंग करून आंघोळ केलेली आहे ABC ट्रॅकमध्ये. कसा वाटतंय भाऊ? एक नंबर. 4000 मीटर उंचीवरती थंड पाण्यात आंघोळ करायची काय मजा आहे. मजा पूर्ण नसा खोलून गेल्या. झटका लागलेला आहे आता चांगलाच फ्रेश. जसं जसं वर चाललोय ना ABC बेस कॅम्पकडे, तसं श्वास घ्यायला पण जमत नाही. थंडी पण खूप असते, तर डबल लेअर जॅकेट चढवलं. घसा सुकत चाललाय. आणि असं वातावरण आहे भावानं, फुल डेंजरवाला. पाय पण आता जबाब देत चाललेत, कारण की शेवटचा टप्पा आहे भावानं. लय बेकार वाटतंय. पोचल की नाही सांगू शकत नाही भावानं. बघूया, आपण काय हार मानण्यातले नाही. आपण पूर्ण करून दाखवू ABC ट्रॅक. आणि बेस कॅम्पपर्यंत आपण पोचूनच दाखवू. तिथपर्यंत जय श्री महाकाल, जय महाराष्ट्र. अशा जागेवर पोचले आहे जिथं बघा काय 3980 मीटरच्या तर येऊन या तलावाजवळ पोचलेलं आहे. तलावाचा व्ह्यू बघा काय खतरनाक आहे भाईसा. हो ना, अशा एका चांगल्या स्पॉटवर आपण पोहोचलेलं आहे. अजून थोडंसं पुढं आहे ते बघा, इथून दिसत असं बेस कॅम्प. सर्व पब्लिक हो बघा. काय खतरनाक हो ना.
ABCचा शेवटचा टप्पा लय टफ हो ना. आपली ताकद पण नाही, आपले पाय बी दुखायला लागले लय बेकार. आणि असं काय धुकं झालंय. पुरा ढग खाली उतरले जमिनीला हे बघा. आणि आजूबाजूला कोण नाही, फुल बेकार अवस्था झाली. हो ना, पूर्ण हातबीत काढले. आपला नोमेड भाऊ आगे पुढे गेलाय. फुल एनर्जी डाऊन झाले. कसं तरी पोचतोय ABC ट्रॅक कम्प्लीट करायला. 4 दिवसाचा प्रवास करून आपण फायनली पोहोचलेलं आहे अन्नपूर्णा बेस कॅम्पजवळ. म्हणजे तसं म्हटलं तर 3 दिवसाचा ट्रॅक केलेला आहे. 1 दिवस आपण तिकडून स्टार्ट होतो तिकडून आलेलं. तर फायनली असं काय वातावरण आहे इकडचं. आता सध्या ढग आहेत त्याच्यामुळे तिकडचं डोंगर वगैरे दिसत नाही, अन्नपूर्णा डोंगर. पण इकडचे व्ह्यू एक नंबर आहेत भावांनो. हे सर्व या ढगाच्या मागे पण डोंगरच आहे पुरा, पण ह्या ढगांमुळे आपल्याला व्यवस्थित दिसत नाही. पण भावांनो चला तर मला दाखवतो किती वरती आलेलं आहे. अन्नपूर्णा बेस कॅम्प 4130 मीटर उंचावरती भावांनो आपण फायनली पोहोचलेलं आहे. आणि अशा नजारे घेण्यासाठी भावांनो थोडीशी फाटली, पण आता लय भारी वाटतं. इथं एक अचिव्हमेंट असते की भावांनो बेस कॅम्पला पोचायचं आहे, अन्नपूर्णा ट्रॅक कंप्लीट करायचा आहे. फायनली भावांनो तोच क्षण आला आहे ज्या टायमाला आपण इथं पोचलेलं आहे. आणि लय भारी वाटतं. जय महाराष्ट्र पब्लिक, जय श्री महाकाल. एक नंबर भावांनो. जिथं आपल्याला यायचं होतं तिथंच फायनली पोचलेलं आहे. जबरदस्त वाटतं आहे. आणि इकडचं वातावरण बघा, काय ढगं येतात नाही, एकदम रावस वाटतं, रावस खरंच. आणि आता आपल्याला वरती जायचं आहे जिकडं आपली राहण्याची वगैरे सोय होईल. पण भावांनो व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंट करून नक्की सांगा. आणि अशा वातावरणामध्ये अन्नपूर्णा बेस कॅम्प बघा भावांनो. इकडं असं सामान वगैरे घेऊन येतात त्याच्यामुळे हा शेवट स्टॉप आहे आपला. आणि त्याच्यामुळे इकडं अशा सामानामुळे महागमध्ये भेटतं आपल्याला सर्व काही. तर इकडं काय गाडी घोडा काय येण्याचा सोर्स नाही, त्याच्यामुळे लोकच घेऊन येतात. खूप मेहनत आहे या गोष्टीसाठी. पण काय नाव आहे या हॉटेलचं. आणि इकडं बघा फुल माहोल आपला नॉमेड भाऊ. आणि वातावरण बघा काय खतरनाक भावानं वातावरण आहे. थोडं पुरं धुकं आलं, ढगं आले. आणि फायनली तुमचा भाव पोहोच. तर भावानो डाल भात पापड आणि चटणी वगैरे काहीतरी आणि भाजी वगैरे आले डाल. आणि लय भावाला तिखट पाहिजे होता पण त्याला काय भेटलं नाही. गरम पाणी देतात इकडं. आणि माहोल बघा भावाने बाहेरचं कसं झालं. तर भावाने ह्या हॉटेलमध्ये जेवढे पण लोक आलेत किंवा ABC ट्रॅक करायला कंप्लीट करायला जेवढे पण लोक आलेत त्यांनी बघा सर्वांनी आपापले फोटो वगैरे लावलेत. तर आपण पण आपल्याकडं फोटो आहे तर आपण पण फोटो लावूया एक. हे बघा नाही तर लावतो यावला फोटो. ABC ट्रॅक कंप्लीट केलेला आहे. तर हो ना असा काय फोटो. आणि चला असा फोटोमध्ये व्ह्यूज वगैरे घेऊया मस्त आहे की. लय जबरदस्त वातावरण हो ना. चला हॉटेल एक नंबर आहे भावाने. जेवण वगैरे केलेलं आहे. जेवण झाल्यावर आता हे असं काय वातावरण आहे एकदम थंडगार. तर बघूया आता भावानं काय होतं. तर मित्रांनो आपण दुपारी 1-1:30 वाजता आपण अन्नपूर्णा बेस कॅम्पवर पोचलो होतो. आणि आता संध्याकाळचे 7 वाजलेत. आणि 7 वाजता काय मौसम असा आहे हा बघा. दुपारी तर काय दिसत नव्हता पण हे पुरा बर्फ आहे. अजून पण हे ढगं आहेत ना त्याच्यावरती मोठा डोंगर आहेत. पण ह्या ढगांमुळे अर्धे डोंगर पुरे बंद हे झालेले आहेत, झाकले गेलेत. पण माहोल बघा भावानो कसा आहे एकदम खतरनाकवाला. आणि आम्ही इकडंच आहे पहिला हॉटेल आहे ना या साईडला तिथंच थांबलेलं आहे. आणि भावानो कसा आहे बघा मौसम. आता आपल्या भाऊला फोटो काढायचे होते म्हणून आपण तिकडं चाललेलं आहे भावानो. पण मौसम बघा भावानो काय खतरनाक आहे. आणि फुल हाय अल्टिट्यूडवर 4130 मीटरच्या उंचीवर आपण आलेलं आहे. तर भावानो इथं जरा डोकं विकं दुखण्याचे लय प्रॉब्लेम होतात भावानो. काय सांगा डोकं विकं लय बेकार दुखतंय. तरी पण आहे मजा तर येते. पण काय करणार भावानो असं काय मौसम आहे. आणि इथं भावानो जे
म्हणजे फोटो बिटोमध्ये बघत असाल ते इथंच फोटो लोक काढतात. तर आपण पण फोटो बिटो काढूया आणि मजा करूया. चला ABC ट्रॅक इज कम्प्लीट. भावानो सकाळचे वाजलेत 4:45. फुल ॲडव्हेंचर एकदम खतरनाक व्ह्यू असणार आहेत. चला दाखवतो तुम्हाला.